सर्वांचं स्वागत आहे। आजच्या निसर्ग शाळेमध्ये अत्यंत महत्त्वाचे पाहुणे आपल्या सोबत उपस्थित राहणार आहेत। हे महत्त्वाचे पाहुणे म्हणजे माननीय आदरणीय डॉक्टर अनिल राम सुतार सर, जे की भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच पुतळे ज्यांनी बनवलेले आहेत असे राम सुतार सर यांचे मोठे चिरंजीव, जे त्या कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि अनेक देशांमध्ये काम करून म्हणजे ऑस्ट्रेलिया सारख्या देशामध्ये काम करून ते भारतात परतले आणि भारतामध्ये येऊन त्यांनी राम सुतार सरांचा हा जो छंद आहे तो छंद पुढे खूप मोठा करण्यामध्ये हातभार लावला। आज खूप मोठं काम ते करतात। वल्लभभाई पटेल यांचा पुतळा असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असो, श्रीराम यांचा पुतळा असो, की जगातील सर्वच पुतळे म्हणजे महात्मा गांधी यांचे 3,500 पुतळे त्यांनी बनवलेले आहेत आणि करोडोचा त्यांचा व्यवसाय हा छंदातून पुढे कसा गेला आपण जाणतो आहोत। आज घडीला राम सुतार सर हे 100व्या वर्षामध्ये आहेत, म्हणजे 100 वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत। एवढं मोठं आयुष्य त्यांना नैसर्गिक जगण्यामध्ये मुळे मिळालेलं आहे आणि आजही ते नैसर्गिक जगतात। नुकतेच ते महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिथे कोसळला तिथे भेट देऊन गेलेले आहेत आणि अत्यंत महत्वाचं काम ते करत आहेत। असं व्यक्तिमत्व आपल्या निसर्ग शाळेमध्ये आज येणार आहे। च्या अगोदर मी काही मुलांना जो झाडाचा गणपती आहे, झाडाच्या गणपतीची जी आपली संकल्पना आहे ती संकल्पना सर्व दूरपर्यंत पोहोचलेली आहे। या संकल्पनेची माहिती मी तुम्हाला वारंवार देत आलेला आहे आणि आज झाडाचा गणपती ही संकल्पना सुरू झालेली आहे। म्हणजे या अगोदर 3 पुरस्कार झाडाच्या गणपतीविषयी आपण दिलेले आहेत। जे पुरस्कार आपण निसर्ग शाळेमध्ये कैलासवासी बाबाराव गणेशराव देशमुख भोगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रवी बाबाराव देशमुख सर हे आपल्याकडे 5,151 रुपयाचा हा पुरस्कार स्मृतिचिन्ह ठेवतात। हा पुरस्कार पहिल्या वर्षी अनयाच्या गणपतीला मिळाला, तिने अतिशय सुंदर बियाचा गणपती बनवला होता। दुसऱ्या वर्षी 2022ला हा पुरस्कार पूर्वजा कोकाटे या सेनगाव तालुका जिल्हा हिंगोली येथील मुलीला मिळाला। तिने अतिशय सुंदर झाडाचा गणपती बसवलेला होता। तर तिसरा पुरस्कार मी आज सकाळीच घोषित केला। हा पुरस्कार आर्याला सेलू येथून आर्या ढाकणे हिला मिळाला। अतिशय सुंदर गणपती या तिघी जणींनी बसवला आणि हा गणपती अनेक जणांचा प्रेरणा स्रोत बनला। म्हणजे अनेक जणांनी त्या गणपतीकडे बघून अनेक गणपती उभे केले, अनेक जणांनी त्या गणपतीकडे बघून रोपवाटिका तयार केल्या, अनेक जणांनी ह्या रोपवाटिका मध्ये तयार झालेली रोप गणपतीचे झाड म्हणून लावली। अनेक मंडळांनी आज पर्यावरण पूरक गणपती करायला सुरुवात केलेली आहे। म्हणजे मोठीच माणसं लहान मुलांना शिकवतात असं नाही, तर लहान मुलं सुद्धा मोठ्या माणसांच्या जगण्यामध्ये बदल करू शकतात। मला आज सकाळी श्रीरामपूर अहमदनगर वरून एक गणपती आला, अतिशय सुंदर गणपती त्या मुलीनं बसवलेला आहे। म्हणजे ही संकल्पना आता खूप दूर दूरपर्यंत जात आहे। काहींनी अतिशय सुंदर मोदक तयार केलेले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आहेत। तर झाडाचा गणपती ही संकल्पना आपण समजून घेऊया आणि यासाठी तुम्हाला काय करायचंय, यासाठी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट करायची की जो गणपती तुम्ही बसवताय तो पर्यावरण पूरक गणपती बसवायचा आहे। तो पर्यावरण पूरक गणपती तुम्ही बसवल्याच्या नंतर त्याच्या आजूबाजूची जी आरास असेल ती पर्यावरण पूरक असली पाहिजे। ती झाडाची असेल किंवा बिया लागवडीची असेल तर मला वाटतं की ही आरास पुढच्या काळासाठी अत्यंत महत्वाची आरास यासाठी राहील की आमच्या लहानपणी आम्ही तेच करायचो। मधल्या काळात या बेगडी वस्तूंनी खूप मोठा हस्तक्षेप या सणासुदीमध्ये केला आणि अनेक प्रदूषणाचे भाग अशा सण उत्सवामध्ये निर्माण व्हायला लागले। तर आपल्याला पुन्हा पाठीमागे वळायचंय आणि पर्यावरण पूरक गणपती तयार करायचा आहे आणि त्याचे सुंदर व्हिडिओ
तुम्ही काही फोटोग्राफ्स एकत्र केले आणि त्या जिथे गणपती बसवलाय तिथे सुंदर व्हिडिओ तयार करायचा, तो आमच्याकडे पाठवायचा. अतिशय महत्वाची माणसं ती व्हिडिओ पाहतात. मी नावं सांगत नाही कुणाला. अतिशय महत्वाची माणसं, अतिशय मोठी माणसं तुमच्यासाठी वेळ देतात. म्हणजे करोडो रुपये जरी त्यांना दिले तरी ते एवढा वेळ देणार नाहीत. एवढी मोठी माणसं ते व्हिडिओ बघतात आणि सांगतात ही संकल्पना बेस्ट आहे. आणि त्या संकल्पनेमध्ये ही 3 विद्यार्थी बसलेले. पाहूयात यावर्षी महाराष्ट्रातला असा कोणता मुलगा आहे किंवा कोणतं मंडळ आहे की जे या संकल्पनेमध्ये बसतं. त्यांना आपण पुरस्कार निर्विवाद देणार आहोत. तर सर्वप्रथम मी गणपतीची माहिती देण्यासाठी, म्हणजे पुन्हा व्हिडिओ येईलच, पण आपल्याकडे बरीचशी मुलं जॉईन आहेत की ज्यांनी गणपती बसवलाय. कसा गणपती बसवलाय किंवा गेल्या वर्षी आपण सुरुवातीला एक काम करूयात. गेल्या वर्षी जिला पुरस्कार मिळाला तिचा आपण निसर्ग शाळेमध्ये ती दाखल झाली आत्ताच, तर तिचं आपण अभिनंदन करूया सगळेजण. तिचं खूप खूप अभिनंदन. आर्या, तू खूप सुंदर गणपती बसवला होतास आणि या गणपती बसवण्यामध्ये तुझी आई, तुझे वडील, तुझी लहानी बहीण, एकूणच पूर्ण कुटुंबाचा सहभाग त्यामध्ये होता आणि तो अपेक्षित आहे. म्हणजे मुलंच नाही तर एखादा उत्सव, एखादा सण ही घरातली सगळी मंडळी मिळून साजरी करत असतात. म्हणून सगळ्यांनी या उत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे. सगळ्यांनी आपल्या डोक्यातल्या कल्पना मुलांना सांगितल्या पाहिजेत. मुलांना जशी पालक शिकवतात तशी मुलं जगतात, तशी मुलं वागतात आणि पुढच्या आयुष्यामध्ये ती पुढे चालत राहतात. अशा आर्यानं खूप सुंदर गणपती बसवला होता. तिनं तो कसा कसा बसवला होता आणि काय काय केलं होतं याविषयी ती सध्या एका हॉस्टेलमध्ये शिकायला गेलेली आहे आणि तिथून ती तुम्हाला माहिती देणार आहे. तर आर्या, तुला आज पुरस्कार आपण जाहीर केलाय. हा पुरस्कार कैलासवासी बाबाराव गणेशराव देशमुख भोगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रवी बाबाराव देशमुख यांच्या मार्फत दिला जातो. मूर्तिकार राम सुतार राष्ट्रीय पुरस्काराने तू सन्मानित होणार आहेस. तो आज जाहीर झाला. तुला काय वाटतं आणि तू कसा गणपती बसवला होतास याविषयी माहिती दे. आर्या. माणिक सर, ऑडिओ सुरू करा. मला या क्षणी खूप आनंद होतोय. तो गणपती मी मागच्या वर्षी भरड वर्ष होत म्हणून तयार केला आणि ती संकल्पना भरड धान्य वर्षामुळेच मला सुचली. त्याचं चित्र काढून आम्ही त्यावर भरड धान्य चिटकवलं आणि आपल्याला भरड धान्य कसं आरोग्यदायी आहे हे त्यातून समजून सांगण्याचा प्रयत्न केला. भरड धान्य आपल्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे, त्यातून आपल्याला कोणते फायदे भेटतात हे त्या गणपतीच्या मार्फत मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला. आमचा गणपती बीज संकलनासाठी जाणार आहे आणि धन्यवाद. धन्यवाद आर्या. आर्यानं अगदी थोडक्यामध्ये तिच्या गणपतीविषयी आणि तिच्या पुरस्काराविषयी माहिती दिली. आर्या, तुझे खूप खूप अभिनंदन. तुला हा कोण बोलतोय? आर्याची मम्मी बोलते. ओके. आर्याची मम्मी या पुरस्काराच्या विषयी बोलणार आहे. मी आता त्याच विषयावर बोलणार होतो की आर्याची मम्मी ही फॅशन डिझायनर आहे आणि पप्पा हे वडील हे नोकरी करतात रुग्णालयामध्ये. मी मुद्दाम हे का संदर्भ देतोय सगळे, हे मी संदर्भ का देतोय त्याचं कारण असं की असं म्हणतात की शिकलेली माणसं ही आपल्या मुलांना बेगडी बनवत चाललेली आहेत. पण काही जाणकार पालक आहेत की जी पालक ज्या पद्धतीनं लेकरू जन्माला येतं त्यांना खाऊ पिऊ आई घालते, वडील जोपासना करतात, संवर्धन करतात. अगदी झाड ज्या पद्धतीनं नॅचरल वागतं तसं मुलांनी नॅचरल वागलं पाहिजे, जगलं पाहिजे आणि बेगडी स्वरूप त्याला आलं नाही पाहिजे. फॅशन डिझायनर असून सुद्धा आणि वडील आरोग्य विभागामध्ये असून सुद्धा, म्हणजे नोकरीला असून म्हणतो मी,
हे दोघंही आपल्या मुलांना अतिशय सुंदर पद्धतीनं वाढवतात, जगवतात. आणि महत्वाची गोष्ट आहे की निसर्गाशी नाळ अजूनही या वयामध्ये मुलांची जुटलेली राहावी यासाठी ते प्रयत्न करतात. म्हणजे सुशिक्षित डिग्री प्राप्त झालेली माणसं असे जगू शकतात, हे याचं मूर्तिवंत उदाहरण आहे. मी आर्याची आई यांना अशी विनंती करतो की त्यांनी व्यक्त व्हावं, कारण तुमचा खूप मोठा हात यामध्ये आहे. नमस्कार सर. हा बोला. मला खूप आनंद झालेला आहे. पहिल्या वर्षीही काहीही अपेक्षा नसताना आम्हाला गणपतीचा पुरस्कार भेटला होता. आम्ही अगदी साध्या पद्धतीने कुठलाही खर्च न करता गणपतीची सजावट केलेली होती. त्याच्यातूनच जे काय आपलं निसर्ग आहे किंवा आपण ज्याच्यातून आलेलो आहे त्याच्याशी आपण जोडलेले आहोत, म्हणून हा एक छोटासा प्रयत्न होता आमचा. त्यानंतरही आम्ही सातत्याने 2 ते 3 वर्ष झालेत हा प्रयत्न करत राहतोय. तर मागच्या वर्षी भरडधान्य वर्ष असल्याने आम्ही भरडधान्याबद्दल महत्व आणि आरोग्यासाठी ते किती फायदेशीर आहे हे पटवून देण्यासाठी भरडधान्याचा गणपती बनवलेला होता. तोही आपल्या शेतीतून जे काय आपल्याला उत्पन्न भेटतं त्याला आपणच जर योग्य किंमत दिली तर ज्यांना शेती नाहीये, ज्यांना सतत ते लागतं पण त्यांना तेवढं त्याला व्हॅल्यू द्यावा वाटत नाही, तो जर आपणच दिला तर समोरचे लोक आपल्याला देतील. हा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्याच्यातून. आणि आपल्या आरोग्यासाठी बाकी पिझ्झा बर्गर पेक्षा हे भरडधान्य किती महत्वाचं आहे हे त्याच्यातून थोडक्यात सांगितलं होतं. अगदी कमी खर्चामध्येही आपण खूप काही गोष्टी करू शकतो. तर कुठलाही खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यामध्येही आपण सजावट करू शकतो. त्याच्यासाठी लाइटिंग किंवा मोठ्या मोठ्या वस्तू आणूनच ती सजावट करण्याची गरज नाही. तर त्याच पद्धतीने मागच्या वर्षी अगदी साध्या पद्धतीने आम्ही ती सजावट केली होती. किंवा 3 वर्ष झालं तर घरच्या घरीच आम्हाला जे करता येईल ते आम्ही करतो. आम्ही विकत कुठलीच वस्तू आणत नाही. त्याच पद्धतीने यावर्षी सुद्धा आम्ही जो गणपती बनवलेला आहे तर ह्याचं जे डेकोरेशन केलेलं आहे याच्यामध्ये सुद्धा आम्ही कुठलीही वस्तू विकत आणलेली नाहीये. हे सर्व आम्ही घरच्या घरीच टाकाऊ पासून टिकाऊ अशा साधनांचा याच्यामध्ये उपयोग केलेला आहे. ते तुम्हाला पुढे आणायला सांगेलच. धन्यवाद. ओके, धन्यवाद ताई. खूप महत्वाची गोष्ट, सण आणि उत्सव हे आनंदासाठी असतात. हे माणसाच्या जगण्याचे अविभाज्य घटक आहेत आणि याशिवाय माणूस जगूच शकत नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की काही काही सण आणि काही उत्सव बंद पडले पाहिजे, पण याची निर्मितीच मुळात आनंदासाठी झाली. पण बंद पडले पाहिजे असं का वाटतं? तर अनेकांनी या सण उत्सवाच्या संकल्पना बदलल्या, त्या व्यापार भिमुख केल्या आणि व्यापार भिमुख केल्यामुळे यातून जास्तीत जास्त नफा कसा कमवता येईल आणि स्वतःचं पोट कसं भरता येईल यासाठी सण आणि उत्सवाचा वापर करणं सुरू झालं. म्हणून अनेकांना असं वाटतं की असे उत्सव बंद झाले तर काही लोक जे ऋण काढून कर्ज काढून सण उत्सव साजरे करतात त्यांच्या जीवनात आनंद निर्माण होईल. पण माणूस हा जसा समूहानं राहायला गेला तसं समूहात एकत्र येण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी सणाची आणि उत्सवाची सुरुवात झाली. आपला अवताल भवताल हा सुद्धा आपल्या जगण्यासाठी महत्वाचा आहे. जीवो जीवस्य जीवनम, अवताल भवताल सुद्धा जगण्यासाठी महत्वाचं आहे, म्हणून त्याची सुद्धा पूजा केली पाहिजे. आणि ती पूजा जर केली तर आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद निर्माण होतो असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून सण उत्सवाची निर्मिती झाली. आणि अशा सण उत्सवासोबत नैसर्गिक रीतीने आपले मुलं गेले पाहिजेत. बेगडी स्वरूप भांडवली स्वरूप या सण उत्सवांना प्राप्त नाही झालं पाहिजे, यासाठी आपण कृती करणं गरजेचं आहे. म्हणून आपली जे सगळी मुलं किंवा कुटुंब हे जे करतंय हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणजे अनयानं जे काही केलं, तिच्या आईनं जे काही सपोर्टिंग केली, वडिलांनी जी काही सपोर्टिंग केली, या ठिकाणी अनेक मुलं आहेत की जी या पद्धतीचे गणपती बसवतात. आज बरीच जण जॉईन झालेले आहेत. तनिष्का साताऱ्यावरून आहे, भाग्यश्री कडू कुठून आहात? भाग्यश्री
अमरावती. अमरावती वरून भाग्यश्री ताई आहेत. त्यानंतर मनोज डांगरे सर चंद्रपूरवरून आहेत. के एल पवार सर जालन्यावरून आहेत. रवी सेनगाववरून आहे. माणिक पुरी सर आर्यासाठी सहभागी झालेले आहेत. अंजली नाशिक वरून आहे. तर ही वेगवेगळ्या भागातली जरी मुलं असली तरी एक मूल लाख मूल तयार करू शकेल इतकं तयार होत आहे. आणि नक्कीच याचा फायदा पुढे होईल. तुमचे गणपती फार सुंदर बसलेले आहेत. मी यानंतर गणपतीची माहिती देण्यासाठी अनायानं यावर्षीचा गणपती कसा बसवलाय, व्हिडिओ तर तू सुंदर पाठवणारच आहेस नंतर, पण कसा कसा बसवला याची माहिती देशील आणि सांगशील. अनाया. नमस्कार सर, मी अनया विजय कापनीस. यावेळेस मी नदीच्या काठावरच्या मातीपासून गणपती बनवलेला आहे. आणि ही माती मी आधी नदीच्या काठावरून आणली, त्याला भिजू घातलं, त्याच्यातलं पाणी काढून टाकलं. काढून टाकून ते चाळणीनं गाळून घेतली आणि कपड्यामध्ये बांधून तिचं पाणी शिरपू दिलं आणि नंतर ह्या मातीचा मी गणपती तयार केला. त्यानंतर आम्ही हे टाकाऊपासून टिकाऊ केलेलं आहे. आमचं जे जुनं कपडे वाळू घालायचं स्टँड होतं त्याच्यापासून आम्ही हे झोपडी बनवलेली आहे. याच्यावर आम्ही कडब्याची पेंडी टाकलेली आहे व त्याच्यावर गणेश वेल टाकलेला आहे. त्यानंतर इथे वडाच्या पानांनी आम्ही तोरण बनवलं आहे आणि समोरून हे फुलांनी देखील याचे तोरण बनवलेलं आहे. त्यानंतर आम्ही हे एका पोस्टरवर बनवलेला आहे या विटा. आणि हा गणपती आम्ही स्टडी टेबलवर ठेवलेला आहे. या गणपतीवर आम्ही कागदाचा लगदा करून चिटकवला आहे. यावर्षीची संकल्पना सांग. यावर्षीची संकल्पना आमची पक्ष्यांचे निसर्गातील स्थान. पक्ष्यांचे निसर्गातील स्थान ते बाकी आहे थोडस गणपतीची सजावट. ओके. मला माहिती आहे यापुढेही तू गणपतीची सजावट खूप छान करणार आहेस. तुझे संदेश खूप छान असणार आहे. एवढ्या कमी वयामध्ये तू छान पद्धतीनं गणपती बसवत आहेस. तुझ्या आई वडिलांची साथ तुला आहे, ती असणं अपेक्षित आहे आपल्याला. आणि खूप मोठा संदेश तुझ्या गणपतीच्या माध्यमातून जाणार आहे हे प्राथमिक स्वरूपामध्ये लक्षात येतं. यानंतर गणपतीची माहिती देण्यासाठी म्हणजे अनयाविषयी मी सांगेल की अनयाचा पहिला पुरस्कार अनयाला प्राप्त झालेला होता. अनयानं बियापासून गणपती बनवलेला होता आणि तोही गणपती महाराष्ट्रभर सगळीकडे प्रसारित झालेला होता. अनेक टीव्ही चॅनलने यांनी तो प्रसारित केलेला होता. प्रचार हे प्रबोधनाचं महत्वाचं साधन आहे असं मला वाटतं. चांगल्या गोष्टीचा प्रचार झाला पाहिजे. तो आपण जाणून बुजून करणार आहोत. मी काही शब्दांवरती ट्रेस देतोय, मुद्दाम आपण तो करणार आहोत. कारण मुलांवरती वाईट संस्कृती आणि वाईट संस्काराचा प्रचार झाला म्हणून आज आमची मुलं वेगळी संस्कृतीच्या मागे लागलेली. आम्हाला ती नैसर्गिक संस्कृतीकडे आणि संस्काराकडे वळवायची आहेत आणि त्यासाठी आपण मुद्दाम म्हणून त्याचा प्रचार करणार आहोत. यानंतर मी झाडाचा गणपती याविषयी माहिती देण्यासाठी रवी चौधरी याने गेल्या वर्षी खूप सुंदर गणपती बसवलेला होता. याही वर्षी त्याने तो गणपती बसवलेला आहे. रवी. नमस्कार सर, माझे नाव रवी चौधरी, आजेगाव तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली येथे 11वीत शिकतो सर. निसर्ग शाळेच्या मातीचा गणपती या संकल्पनेच्या माध्यमातून मी घरी मातीचा गणपती बसवलेला आहे. जे मी निसर्ग शाळेच्या माध्यमातून रोपवाटिका केली होती त्या रोपवाटिकेमधील झाडांमध्ये हा गणपती बसवलेला आहे.
की रवीनं खूप मोठी रोपवाटिका तयार केलेली आहे. वर्षभर झालं तो ती रोपवाटिकेतली झाडं सगळीकडे वाटतोय. माहिती दे रवी एक एक. हे गहू टाकलेले सर. हे जे झाडं आहेत हे 6 महिन्यापूर्वीचे आहेत. जे घरातील उपलब्ध साहित्य आहे त्यापासून मी हे बनवलेलं आहे. गणपती बनवलेला. काय म्हणता डांगरे सर? सर कॅमेरा बंद आहे सर. हो हा कॅमेरा दिसत नाही. आणि हळूवारपणे दाखव रवी. दिसते का सर आता? हा हळूवारपणे दाखव. गणपती आहे. आदरणीय अनिल सुतार सर, आपण जॉईन झाला आहात. आपले स्वागत आहे. आम्ही 2 मुलांच्या रोपवाटिका पाहून आपण सुरुवात करून देऊयात. स्वागत आहे सर. रवी तुझी माहिती लवकर दे. वेगवेगळ्या प्रकारचे फलक मी इथे लावलेले आहेत आणि संपूर्ण सजावट जी आहे ती पर्यावरणपूरक आहे. आणि गणपती विसर्जनाच्या दिवशी हे सर्व झाड मी लावणार आहे. वा छान. वेगवेगळ्या किल्ल्यांचा देखावा सुद्धा केलेला आहे. वा छान. अतिशय कमी खर्चात ही सजावट केलेली आहे मी. पाहू शकता. ओके. पुन्हा तू नंतर याचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ तयार करावास. 5-10 मिनिट प्रत्येक गोष्टीची सविस्तर माहिती तू द्यावीस. यानंतर मी अवनीला तिचा झाडाचा गणपती दाखवून नंतर अनिल सुतार सरांचा परिचय देण्यासाठी पाचारण करतो. अवनी थोडक्यामध्ये तू झाडाचा गणपती दाखव, नंतर तूही तो व्हिडिओ करून पाठवणार आहेस. अवनी. सर्वांना नमस्कार. माझे नाव अवनी. मी इयत्ता 8वी मध्ये शिकते आणि हिंगोली येथे राहते. या वर्षी मी तयार केलेला झाडाचा गणपती मी सांगणार आहे. हा मी माझ्या अंगणात तयार केलेला झाडाचा गणपती आहे. हळूवार दाखव. माझ्याकडे ॲडिनियम या नावाचे झाड उपलब्ध होते, ज्याला की गणपतीचा आकार आलेला आहे. तेच झाड मी इथे वापरलेले आहे. ही त्याची डोळे आहेत, खाली सोंड, पाय आणि हाती सुद्धा आहेत. या झाडाला गुलाबी कलरचे फूल येते. तसेच खाली मी मातीपासून बनवलेला गणपती सुद्धा माझा बाल गणेश ठेवलेला आहे. तसेच फळ म्हणून कणीस ठेवलेले आहे. आणि 1-1.5 महिन्यापूर्वी मी काही कमळाच्या बिया आणून त्याला घासून एका छोट्याशा टोपल्यामध्ये ठेवल्या होत्या, जे की आता मोठ्या होऊन त्याला पानं फुटलेली आहेत. तसेच इथे कुबेर राशीचे झाडे ठेवून बाजूने मी माझ्या रोपवाटिकेमध्ये तयार केलेली जी काही फणसाची रोपे होती ती फणसाची रोपे मी इथे ठेवलेली आहे. आणि तसेच या कुंडीत मी वेल लावणार आहे. इथे मी बाजूने स्नेक प्लांट ठेवलेले आहे. हे शोचे झाड आहे. आणि मी माझ्या रोपवाटिकेमध्ये तयार केलेली 9 नारळाची झाडे, जे की मी मागच्या नवरात्रात कोंब आलेली नारळे आणली होती आणि आता ती एका वर्षामध्ये एवढी मोठी झालेली आहे आणि येणाऱ्या नवरात्रामध्ये ते मी भोगाव देवीला लावणार आहे. तसेच या झाडाचे नाव शेरा आहे. याला पानं येत नाही. तसेच हे कवटाचे झाड, हे आंब्याचे झाड, हे शमीचे झाड, ही फणसाची झाडे. फणस, आंबा, कवट ही गणपतीची आवडती खाद्य झाडे आहेत. धन्यवाद अवनी. यानंतर तू
सुतार सरांचा परिचय करून द्यावास आणि आपण यानंतर सुतार सरांना ऐकणार आहोत. झाडाचा गणपती ही संकल्पना आपण मागच्या 7 वर्षापासून सुरू केली. लॉकडाऊनच्या अगोदर अनेक मुलांनी झाडाचे गणपती बसवले, अनेक गावांनी ठराव घेतले आणि ठराव घेऊन सार्वजनिक गणपती बसवले. मला आठवतं माझ्या गावात 1900 झाडांचा गणपती बसला होता. भोगाव देवीला 300 झाडाचा गणपती बसला होता. करंजळ्याला 200 झाडांचा गणपती बसला होता आणि 4 गावांनी एक गणपती बसवलेला होता. या गणपतीमध्ये त्यांनी जी झाडं वापरली होती गणपतीची झाडं म्हणून वाटली. आज अनेक झाडांना फळं लागतायत. अनेक पिंपळाची झाडं 7-7 वर्षाची झालीत आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आपण मूर्तिकार पद्मभूषण राम सुतार सरांच्या नावे निसर्ग शाळेमध्ये पुरस्कार ठेवला आणि या पुरस्काराचं हे 4थं वर्ष आहे. या पुरस्कारासाठी आदरणीय डॉक्टर अनिल सुतार सर हे दिल्लीवरून म्हणजे अत्यंत महत्वाच्या कॅबिनेटच्या मीटिंग नंतर आपल्या सोबत आलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो आणि आवनीला परिचय देण्यासाठी पाचारण करतो. तिने अनिल सुतार सरांचा परिचय द्यावा. सर्वांना नमस्कार. माझे नाव अवनी. मी हिंगोली येथे राहते आणि इयत्ता 8वी मध्ये शिकते. आजचे आपले पाहुणे अनिल राम सुतार सर यांचा आज मी परिचय करून देणार आहे. राम सुतार फायनान्स आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि राम सुतार क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी दिग्दर्शक शिल्पकार डॉक्टर राम व्ही सुतार यांच्या नेतृत्वाखाली पद्मश्री 1999, पद्मभूषण 2016 आणि टागोर पुरस्कार 2018 पुरस्कार विजेते आणि उपाध्यक्ष डॉक्टर अनिल राम सुतार. जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी जे की 182 मीटर उंच आहे, हा पुतळा बनवण्याबद्दल श्री राम सुतार आणि श्री अनिल सुतार सर यांना फ्रान्सच्या इकोलेस सुपरियर रॉबर्ट डी सॉर्बन विद्यापीठातून डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. शिल्पकार राम सुतार सर जे आता 9वीत आले आहेत ते महाराष्ट्रातील धुलिया जिल्ह्यात ते राहत आहेत. जे स्कूल ऑफ आर्ट्स बॉम्बे येथून सुवर्ण पदक विजेते आहेत. त्यांचे वास्तववादी शिल्पकलेवर प्रभुत्व आहे आणि जगभरातील विविध देशांनी व कलाकारांनी त्यांना मान्यता दिलेली आहे. फ्रान्स, USA, इटली, रशिया, मलेशिया, जर्मनी, चीन, इजिप्त यासह जगभरातील 450हून अधिक शहरांमध्ये स्थापना करण्यासाठी त्यांची निवड झालेली आहे. अनेक लोकांनी त्यांच्या कामाची तुलना रॉडिन अँड मायकेल एंजेलो याच्या प्रभुत्वाशी केलेली आहे. डॉक्टर राम व्ही सुतार सर यांचे डॉक्टर अनिल राम सुतार सर हे जन्मतः शिल्पकार, वास्तुविशारद आहेत आणि चित्रकार सुद्धा आहेत. लहानपणापासूनच ते शिल्पकार बनवण्यास मदत करत. अमेरिकेतील वादरम्यान त्यांनी पोर्ट्रेट शिल्पे आणि चित्रे काढली. त्यांनी स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर नवी दिल्ली येथून आर्किटेक्चरची पदवी घेतली आणि वॉशिंग्टन विद्यापीठातून आर्किटेक्चर अँड अर्बन डिझाईन मध्ये अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित रचना केलेली आहे. आज राम सुतार सर आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि राम सुतार फाईन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या स्मारक शिल्पे तयार करणाऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक कंपनी आहे. डॉक्टर राम व्ही सुतार यांना त्यांच्या शालेय दिवसांपासून जगातील सर्वात मोठा पुतळा बनवण्याची इच्छा होती. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा 522 फूट उंचीचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार सरोवर धरण साधू बेट गुजरात येथे बसविल्यानंतर त्यांचे स्वप्न साकार झालेले आहे. ते आज भारतात बनवल्या जाणाऱ्या अनेक मोठ्या पुतळ्या बनवत आहेत, ज्यात अयोध्यात प्रवस्थित 151 मीटर उंच भगवान राम पुतळा, मुंबईसाठी 350 फीट उंच डॉक्टर भीमराव आंबेडकर पुतळा, बेंगळुरूसाठी 153 फीट उंच भगवान शिव पुतळा, महाराष्ट्रासाठी उंच छत्रपती संभाजी महाराज पुतळा असे कितीतरी पुतळे सध्या तयार त्यांनी केलेले आहेत. असा होता आजचे आपले पाहुणे डॉक्टर अनिल
राम सुतार सर यांचा परिचय. धन्यवाद. धन्यवाद अवधी. खरं जर पाहिलं तर अनिल सरांचा परिचय हा शब्दांमध्ये तोडका आहे. जेवढी पुतळ्यांची उंची म्हणजे 182 मीटर उंच वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, त्यापेक्षा कितीतरी मोठी उंची, त्या पुतळ्याच्या उंचीपेक्षाही मोठी उंची राम सुतार सरांची आहे. आणि त्यांच्या सोबत एक पुत्र म्हणून खूप मोठं काम अनिल सुतार सर करतात, जे ऑस्ट्रेलियामध्ये राहून आज पूर्ण भारतामध्ये वेगवेगळ्या पुतळ्यांची पाहणी करून दक्षता घेऊन ते पुतळे बनवतात. काल परवाच महाराष्ट्रामध्ये सर येऊन गेले आणि जो पुतळा आपला पडलेला आहे राजकोटचा, त्या पुतळा कस काय पडला याची पाहणी ते करतायत, तपासणी ते करतायत. मी मुलांना विनंती करतो की त्यांनी सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर लिहून ठेवावेत, आणि सरांना विनंती करतो की आपण मुलांशी संवाद साधावा. सर. सुतार सर. सर काही अडचण आहे? सर तुमचा ऑडिओ बंद आहे. तुमचा ऑडिओ बंद आहे. सुतार सर तुमचा ऑडिओ बंद आहे. हॅलो. हा सर तुमचं स्वागत आहे. अच्छा. नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. खूप खूप धन्यवाद मला या तुमच्या मंचावर बोलवण्यासाठी. आणि जे आता सुरुवात झाली आणि 2 मुलांनी जे आपलं गणपतीचं क्रिएशन दाखवलं मला खूपच आवडलं. आणि त्या मुलांना प्रत्येक झाडाबद्दल जी माहिती आहे किंवा त्यांनी जे थोडे उगवून ठेवले आणि आता गणपती उत्सवानंतर ते झाडं पण आपल्या घरामध्ये लावतील. आणि मला खूप छान वाटलं की म्हणजे तुमच्या माध्यमाने लहान मुलांना हे शिकायला मिळतंय की कसे झाडांची जोपासना करावी आणि कसं त्याचा आपल्याला पुढे फायदा होईल. आणि तुमच्या माध्यमाने जे इतर पण जे मुलं आहेत जे तुमच्या इथे जवळ राहतात आणि येतात आणि शिकतात, आणि तुमच्या पाठीमागे जे बॅकग्राऊंड सुरू आहे, मला हे बघून इतका आनंद होतोय की तुम्ही अशा ठिकाणी राहतात जिथे हे सगळं माउंटन्स आहेत, नदी वाहते, हे पाहून पण मला खूप छान वाटतंय. आणि पुढे कधी योग आला त्या साईडला येण्यासाठी तर जरूर तुम्हाला भेट देईल मी. तर त्या मुलीने जे आमच्याबद्दल सगळं सांगितलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खूप चांगलं ती बोलली. आणि त्या कॅटलॉग मध्ये जे तुम्ही प्रेझेंटेशन केलं आहे त्याच्यामध्ये लोकांना त्याची म्हणजे जाणीव झाली असेल की आम्ही काय काय काम करतो किंवा कुठले पुतळे करतोय. आणि त्या मुलीने खूप चांगल्या रीतीने तिने सांगितलं कुठले कुठले पुतळे आम्ही करतोय. तर मुख्य म्हणजे कसं आहे की तुम्ही मला 3-4 वर्षापासून बोलवत आहात, पण मला काही येता नाही आलं. पण आज थोडंसं मला वेळ पण झाला. 1 तास तुम्हाला सांगितलं मी, कारण काही मिनिस्ट्री येणार होते. ते लकीली आत्ताच 10 मिनिटापूर्वी गेले. मग मी स्वतः मग हे लावला तुमच्या लिंकवर. तर काही मुलांना काही प्रश्न असतील, कोणाला असेल तर मला सांगा, मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ओके, तुमचे प्रश्न विचारा मुलांनो. रवी देशमुख सर यांचे स्वागत आहे की ज्यांनी या पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे आपल्या वडिलाच्या स्मृतीप्रित्यर्थ. रवी देशमुख सर आपले स्वागत आहे. मुलांनो प्रश्न विचारा, बिनधास्त प्रश्न विचारा. पालकांचे काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा विचारू शकता. सर संवाद जरूर जरूर. जी सर. हा जी. गणपती बनवण्यासाठी माती कशी निवडायची? अनया, प्रश्न विचारताना आपलं नाव, जिल्हा सांगायचं आणि वर्ग सांगायचा. माझे नाव अनया विजय ढाकणे, जिल्हा परभणी. मी वर्ग 4थी मध्ये शिकते. सर माझा प्रश्न आहे की गणपती बनवण्यासाठी माती कशी निवडायची? तर महाराष्ट्रामध्ये शाडू माती जी असते ती सगळ्यात जास्त प्रचलित आहे.
आणि ते भुऱ्या रंगाची माती असते आणि चिकन असते आणि त्याच्यामध्ये डिटेल पण चांगले करता येतात. आणि इतर ठिकाणी जसं दिल्ली असो किंवा आणखीन काही ठिकाणी असतील तर ते तिथले लोकल माती वापरतात. आमच्या इकडे जी माती मिळते ती काळ्या रंगाची असते आणि त्याला जर भट्टीत टाकलं मला नाही वाटत त्याला भासताच वाटतं. पण बंगालची माती वेगळी असते, ओडिसाची वेगळी असते, राजस्थानची वेगळी असते. तर महाराष्ट्रामध्ये आपण असलो तर शाडू माती मिळू शकेल तुम्हाला गणपती बनवण्यासाठी. धन्यवाद सर. वेलकम. ओके, पुढचा प्रश्न. ऑडिओ सुरू करा. हा, राधिका नवले, पुढचा प्रश्न विचारा बेटा. ऑडिओ सुरू कर बेटा, तुझा ऑडिओ. नमस्कार, माझे नाव राधिका नवले. मी आता 6वीत शिकत आहे. मी नांदेड जिल्ह्यामध्ये राहते. बर सर, माझा असा प्रश्न आहे की मी पहिल्यांदा कुठे पुतळा उभारला? आमच्या वडिलांनी सगळ्यात पहिला पुतळा तो नेरला उभारला. तो 6 फुटाचा एक बॉडी बिल्डर बनवला होता आणि 1948 मध्ये गांधींजीचा पुतळा बनवला होता. त्याच्या अगोदर त्यांनी सगळ्यात पहिले गणपतीच बनवला होता. लहानपणी म्हणजे जेव्हा 4थीत होते तेव्हा आपल्या टीचरसाठी त्यांनी गणपती बनवला होता. तर त्याचा फोटो तो काही नाही माझ्याकडे, पण लहानपणापासून त्यांना आवड असल्यामुळे म्हणजे आपल्या नदी किनारी किंवा आपल्या तलावाजवळ जी माती असते ते तलावाच्या माती पासून त्यांनी हा पुतळा छोटासा गणपती केला होता. आणि जे आपले तलावाजवळ जे माती असते ती खूप सुंदर असते मूर्तिकलासाठी. तर त्याच्याने कसं असतं, एकदम वाळू एकदम बारीक माती असते ती आणि लवचिक असते. तर जितकी जितका जुना तलाव असेल तेवढं चांगली त्यातून माती काढून आपले पुतळे करता येतात. ओके सर, थँक्यू सर. म्हणजे थँक्यू. बघा, सरांचा जन्म 1925 ला झालेला आहे. सुतार सरांचा, राम सुतार सरांचा जन्म 1925 ला झालेला आहे. 1934 ला त्यांनी पहिला पुतळा बनवला होता, म्हणजे गणपती बनवलेला होता आपल्या शिक्षकांसाठी. खूप महत्वाची माहिती तुम्हाला मिळते. पुढचा प्रश्न कोण विचारतोय? अवनी. नमस्कार सर, माझे नाव अवनी. मी हिंगोली येथून बोलते आणि मी इयत्ता 8वी मध्ये शिकते. माझा प्रश्न असा आहे की माझा प्रश्न असा आहे की मालवण, आताच काही दिवसाआधी मालवण मधील राजांचा जो पुतळा होता तो कोसळलाय. तर ते कोणत्या कारणाने कोसळला असेल, माझा हा प्रश्न. ते मला असं वाटतं की त्याच्यात जे लोखंड वापरलं गेलं मधलं, तर ते योग्य नव्हतं आणि गंजलेलं दिसतंय. म्हणजे ते आणि चांगलं वेल्डिंग पण नव्हतं. आता पुतळा जो बाहेरून ब्रॉन्झचा होता आणि मध्ये लोखंडाचं ते स्ट्रक्चर होतं. जसे आपले हाडं असतात आणि आपलं मांस असतं, तर हाडं समजा नसले किंवा वीक असले आपण कसं पडून जाऊ, तसंच त्या पुतळ्यामध्ये जे सांगाडा होता लोखंडाचा तो गंजून गेला आणि त्याच्यावर वेल्डिंग चांगलं नसल्यामुळे ते त्याच्यावर खूप जोर पडला. कारण पाय बारीक असतात आणि वरचं बॉडीचा भारी जड असल्यामुळे, ते वीक असल्यामुळे तो हवा जसं प्रेशर पडलं त्याच्याने ते पडून गेला आणि आतलं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण म्हणजे तुटून गेलं ते. तर अशा ठिकाणी आम्ही म्हणजे नेहमी स्टेनलेस स्टील वापरतो जे गंजत नाही. तर त्या कारणामुळे ते पुतळा पडला तो. सर, माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही पुतळे कशा प्रकारे बनवता? त्याच्यासाठी कोणकोणते साहित्य वापरता? बघा, सगळ्यात पहिले तर आपल्याला मातीचा पुतळा करावा लागतो. आणि मी तुम्हाला थोडस दाखवतो, पण मी थोडस बाहेर म्हणजे स्टुडिओमध्ये तुम्हाला दाखवतो मातीचं काम कसं असतं, म्हणजे तुम्हाला कळेल ते. एक मिनिट, इसको रिवर्स कैसे करते हैं? अच्छा, ऊपर आहे. हा, आता मी तुम्हाला स्टुडिओत घेऊन चाललोय. ओके सर.
खूप महत्वाची माहिती आपल्याला मिळते आणि आपलं भाग्य. हे बघा बघा, ही मातीपासून हे मूर्ती बनते सर. हे जरा चेहरा खोल दे ना, चेहरा खोल दे ना. आता ही 8 फुटाची विष्णूची मूर्ती बनते. तर इथे गरमी जास्त असल्यामुळे तर इथे तिला झाकून ठेवावं लागतं पाण्याच्या कपड्याने, कपड्याला पाण्यात भिजवून. ही आता एक बघा, ही मूर्ती दिसते, तुम्हाला दिसेल म्हणजे जवळून दाखवतो की कशी डिटेल्स असतात. म्हणजे हे आभूषण बघा किंवा फुलाची माळा बघा, नंतर म्हणजे कपड्यावर जे डिझाईन असतं ते, हे सगळं काळी माती आहे. आणि याच्याशिवाय जे आपल्या इथे जे म्युरल बनतात हे राम मंदिरसाठी म्युरल बनते. हे तुलसीदास बसलेले आहेत या डावीकडे, हे मधले लक्ष्मण आहेत आणि हे राम आहेत. हे राम सांगतात हे मलाही तिळक लावून द्या चंदनाचा. तर हे आपलं जे राम मंदिर बनतंय त्याच्यासाठी हे बनत आहे. त्याशिवाय बघा, तुम्हाला दाखवतो आणखीन एक म्युरल बनत आहे. हा पूर्ण आमचा स्टुडिओ आहे, त्याच्यामध्ये वेगळे वेगळे जे पुतळे केले आहेत त्याचे प्रतिकृती ठेवलेल्या आहेत. ही रामची मूर्ती आहे जी 251 फूट उंच बनणार आहे, त्याचं मॉडेल आहे. हे गांधीजी आहेत. हे रामाची दुसरी मूर्ती आहे गोल्डन. हनुमानजी आहेत आणि पाठीमागे विलासराव देशमुखजी दिसतात आहेत. संभाजी महाराज दिसतात आहे. हे वीर सावरकरजींचं छोटं मॉडेल आहे. राजीव गांधी आहेत. असे हे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे मॉडेल आहेत. असे हे सगळे पुतळे, हे सगळे मॉडेल आहेत सर. म्हणजे हे बाहेर हे सगळे मॉडेल आहे आणि मोठे केले. हे दुसरं एक म्युरल बनत आहे. हे पण बघा, मातीमध्ये असं बारीक बारीक काम करावं लागतं याच्यामध्ये. अच्छा. हे स्टुडिओचा दुसरा भाग आहे. आणि कसे बारीक बारीक हे मेणापासून काम करतोय मुलगा हा. म्हणजे हे चक्र, विष्णूच्या पाठीमागे जे चक्र लावायचे त्याचा डिझाईन बनवतोय तो मुलगा. त्याच्याशिवाय बघा, तुम्हाला दाखवतो आणखीन, हे अटल बिहारी वाजपेयी आहेत. हे आता आसाममध्ये मूर्ती बनणार आहे. सरदार पटेल आहेत. ते आंबेडकर साहेब आहे जे स्टॅच्यू बनतोय मुंबईसाठी, त्याचा आहे. हा स्टॅच्यू सर किती 150 फुटाचा उंच आहे का बाबासाहेबांचा? काय बाबासाहेबाचा जो मुंबईला बनतोय 350 फुटाचा, त्याचं मॉडेल आहे. ते मॉडेल आहे 350 फूट बनणार आहे. हा, 350 फूट. आणि वल्लभभाई पटेल यांचा जो अलीकडे हे मॉडेल आहे का? ते मॉडेल आहे 182 मीटर उंचीच आहे. हा, ते 522 फुटाचा पुतळा आहे तो. हो, बाकीचं जे खालचं बेस आहे. याच्याशिवाय तुम्हाला दाखवतो आणखीन. आपण खूप महत्वाची माहिती घेत आहोत आणि सर स्टुडिओ मध्येच आहेत. हा एक छोटासा स्टुडिओ सारखाच आहे. म्हणजे आपले वेगवेगळे पुतळे आणि पेंटिंग सगळे असे इथे म्युझियम सारखं लावलेलं आहे. ओके. हे शिवाजी महाराजांचे वेगवेगळे, हे पृथ्वीराज चौहान आहेत. अरबी समुद्रामध्ये जे स्मारक बनणार आहे शिवाजी महाराजांचं, तेही काम तुमच्याकडेच आहे. त्याचं मॉडेल तयार आहे का सर? आहे, ते 25 फुटाचे ते बाहेर ठेवलेलं आहे. बाहेर ठेवलं दाखवतो, ते पण दाखवतो मी. ओके. हे जटायू आहे जे राम मंदिरामध्ये लागलेलं आहे. ते 20 फूट रुंद आहे. ते ही जी मूर्ती दिसते चंबळ नदीवर बनवलेली मूर्ती, 45 फूट उंच. 1959 मध्ये वडिलांनी बनवली आहे ती. ही लक्ष्मणची मूर्ती आहे जी लखनौला लागलेली, त्याचं मॉडेल आहे. हे नेहरूजी आलेत. हे आपले महात्मा फुले, नेहरूजी आहेत. हे कॉम्पोजिशन आहे फ्रीडम वर बनवलेलं. सुभाषचंद्र बोस. हा पुतळा 1948 मध्ये वडिलांनी गांधींचा पुतळा बनवला होता, जेव्हा शाळेत 10वीत असताना हा पुतळा बनवला होता गांधींचा. आणि धुळ्यामध्ये 3 ठिकाणी लागलेला आहे तो.
त्या 1950 पासून पण अगोदर 1948 मध्ये याच्या बघा तारीख लिहिलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 1948. हो हो हो, हे तेव्हाचा पुतळा आहे. आणि इतर हे आणखीन पुतळ्याचे छोटे छोटे मॉडेल आहेत. शिवाजी महाराजांचे पुष्कळसे आहेत. ही भारत माता आहे. आपलं भाग्य आज सरांनी आपल्याला खूप मोठं स्टुडिओ गणपती बघा आहे. आणि आता तुम्हाला जरा बाहेर जाऊन दाखवतो आणखीन. ओके सर. हा दिल्लीमध्ये स्टुडिओ आहे सर. सध्या त्यांच्या स्टुडिओ मधून हे सगळे प्रॅक्टिकल म्हणजे हे सगळे मॉडेल तयार आहेत छोटे छोटे. आणि याच्या हे गणपती आहे बघा. आणि हे हनुमानजीची मूर्ती आहे. 151 फुटाची बनणार आहे. बसलेली अशी पंचमुखी हनुमान. कुठे बसणार आहे सर ही? हे राजस्थान मध्ये. ओके. हा आमचा स्टुडिओ आहे. म्हणजे कामं सुरू आहेत. वर जे आहे ते म्युरल ते 40 फूट रुंद आहे, 16 फूट उंच आहे. पुण्याला एअरपोर्टला लागलेलं आहे. ओके सर. हे कृष्णाचं विराट रूप तुम्हाला दिसतंय. ही 40 फुटाची मूर्ती बनली आहे कुरुक्षेत्राला. हा, कुरुक्षेत्र. आता हे इथून जरून तुम्हाला दाखवतो. हे काम सुरू आहे. सुभाषचंद्र बोसची मोठी 18 फुटाची मूर्ती कलकत्ता एअरपोर्टला लागलंय. हे दीनदयाल उपाध्यायचे बरेच ठिकाणी मूर्त्या लागलेल्या आहेत दिल्लीला. स्वामी विवेकानंद जी मूर्ती जी आहे ती रायपूरला लागलेली आहे एअरपोर्टला. ते शिवाजी महाराजांचा तो बघा पुतळा दिसतोय. तो अरब महासागर मध्ये लागणारा 400 फूट उंचीची जो बनणार आहे मूर्ती त्याचं मॉडेल आहे. हे मॉडेल 25 फूट उंच आहे. सर मला हा पुतळा मुद्दाम जवळून बघायचा आहे की अरबी समुद्रामधला पुतळा आपण बनवत आहात. मला पक्क माहित आहे. हो, की या पुतळ्याला हे त्याचं मॉडेल आहे. ओके, हे त्याचं मॉडेल आहे. मॉडेल आहे. हो हो, 25 फुटाचं. 25 फुटाचं मॉडेल तयार करून. ही बघा, हे त्रिमूर्ती आहे, शंकराची मूर्ती आहे, गोरखनाथची मूर्ती आहे, हे नंदी आहेत, हे गांधीजी बसलेले आहेत इथे, हे शंकराची मूर्ती आहे. गांधीजी. आणि ही जी मूर्ती आहे आणि ही जी आहे ही 1947 मध्ये एका बॉडी बिल्डरची मूर्ती बनवली होती नेर मध्ये. धुळ्याच्या जवळ एक गाव आहे नेर, तिथे आहे ती अजून पण आहे तिथे कॉन्क्रीटची. ओके. त्याशिवाय बघा हे वेगवेगळ्या मूर्त्या आहे. ही रामाची मूर्ती आहे 8 फुटाची. राजीव गांधी आहेत 9 फुटाचे, 12 फुटाचे. दीनदयाल उपाध्याय आहेत, गोविंदवल्लभ पंत आहेत, जगजीवन रामजी आहेत, गांधीजी आहेत. आणि हे गांधीजी मोठे आहेत 13 फुटाचे, गांधीजी आणि 2 मुलं. त्याच्यानंतर तुम्ही बघाल हे वर जी आहे ते आपले शिवाजी महाराज आणि देवी आहे ती भवानी, शिवाजी भवानी आहे. असा हा आमचा स्टुडिओ आहे. आणि म्हणजे वेगवेगळे पुतळे आणि सगळे काम जे चालतं. ओके. हे सगळे मॉडेल आहेत हे जिथं तिथं बसलेले आहेत. आणि याचे ब्रॉन्झची प्रतिकृती जी आहे ती सगळी तिकडे लावली गेली जिथे लावायची असते. जिथे लावल्या तिथं लावल्या गेलेल्या. गांधीजींचे 3000 पुतळे जगभरामध्ये आपण बनवलेले आहेत आणि जगभरामध्ये 450 शहरांमध्ये 450 शहरांमध्ये गांधींचे मूर्त्या बस लागलेले आहेत जे आपल्या इथून बनलेले वडिलांच्या हात. तर आणि ही रामाची मूर्ती आहे ती आता 51 फूट उंच बनवायची आहे. बरेली म्हणून जागा आहे तिथे, त्याचा हे मॉडेल आहे. अयोध्येला जी मूर्ती मोठी बाहेर बसणार आहे 51 फुटाची बनायची. 51 फुटाची ही बरेलीला बसणार आहे. बरेली म्हणून आहे युपी मध्ये जागा, तिथे लावायची आहे. तर हा आमचा स्टुडिओचा थोडासा भाग तुम्हाला दाखवला. खूप महत्वाची गोष्ट सर. म्हणजे एवढा स्टुडिओ आम्हाला खरं तर आज भाग्य की आज गणपती उत्सव सुरू होतोय आणि तुम्ही
लाईव्ह सगळा तुमचा स्टुडिओ एवढ्या व्यस्त याच्यामधून मग कॅबिनेटची बैठक तुमची मिनिस्टर तुमच्याकडे येत असताना तुम्ही सहभागी झालात आणि आम्हाला ते दाखवलं. अंजली प्रश्न विचारू इच्छिते नाशिकवरून. अंजली, काय प्रश्न बेटा तुझा? नमस्कार सर, मी अंजली संदीप पिंपळकर नाशिकहून बोलते, इयत्ता 5वी. माझा प्रश्न असा होता, म्हणजे तुमचा स्टुडिओ अत्यंत सुंदर आहे आणि तुम्ही ज्या मूर्त्या बनवल्या सुंदर व जिवंत वाटतात. सर, मला त्याच मूर्त्या बघून एक प्रश्न पडलाय की आम्ही ज्या गणपतीच्या मूर्त्या बनवतो त्या सुकल्यावर त्यात तडे पडतात, तर ते तडे पडू नये म्हणून काय करावे? असं आहे की जेव्हा मातीमध्ये बनवतात, शाडू माती जी जनरली क्रॅक करत नाही, तर शाडू मातीची मूर्ती जर तुम्ही केली तर ते त्यात तडे पडण्याची शक्यता कमी आहे. पण ते मातीमध्ये नेहमीच तडे पडतात उन्हाळ्यामुळे, आणि सुकते माती ते श्रिंक होते, त्याच्यामुळे तडे पडतात. तर त्यासाठी आम्ही त्याच्या साच्या घेऊन आणि मग त्याला फायबरग्लास मध्ये कन्वर्ट करून घेतो किंवा प्लास्टर मध्ये करून घेतो. मग ती आपल्याला आपल्याजवळ ठेवण्यासाठी मग योग्य होऊन जाते आणि त्याला मग कधी तडे पडणार नाही. सर, आणि तुम्ही इतक्या मूर्त्या बनवल्या आहेत तर त्याच्यावर धूळ माती बसलीच असेल, तर तुम्ही त्यांची स्वच्छता कशी करतात? असं हे पाण्याने साफ होऊन जातात, कारण हे फायबरग्लासच्या मूर्त्या जे आता मी दाखवले ते सगळे फायबरग्लासच्या मूर्त्या आहेत, तर त्याला पाण्याने साफ करता येतात. जे मातीची त्याला साफ नाही करता येणार. हा काय? बोल अंजली, बोल. ओके ओके, म्हणजे किती छोटा प्रश्न लेकरांना पडू शकतो की मूर्त्या साफ कशा करायच्या. म्हणजे खरंच लहान मुलांच्या अंगामध्ये जो गुण असतो, म्हणजे मला आठवतं सर बोलले होते की मी लहानपणी जेव्हा शेंगा खायचो तर त्या टरपळावरती चित्र काढायचो, आणि जेव्हा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे दगड सापडायचे तर त्या दगडांमध्ये मला मूर्ती दिसायची, आणि म्हणून माझा हा छंद वाढत गेला आणि तो खूप मोठा झाला. सर, लहान मुलांसोबत मलाही तुम्हाला आणखीन एक वस्तू दाखवतो. एक मिनिट थांबा, तुम्हाला आणखीन एक वस्तू दाखवतो. ओके. तुम्ही जे आता हे म्हणाले ना की एक आता हे पिस्ता आपण खातो ना, तर पिस्ताचे जे छिलके असतात, सालपट असतात किंवा कवच असतं, त्याच्यावर वेगळे वेगळे चेहरे काढलेले याच्यामध्ये. हा, मी सरांविषयी वाचलेलं होतं की पिस्ते दगडांवर जे आहे, नदी किनारी दगड सापडले त्याच्यावर बघा हे काय काय आपल्याला दिसतं, तुम्ही बघू शकता. खूप बारीक काम जे आहे, लहानपणी दगड वेचताना जे आठवणीत राहिलं, पद्मभूषण पद्मश्री आदरणीय राम सुतार सरांची ही कलाकृती, अख्ख्या जगामध्ये असा माणूस होणे नाही, एवढं सुंदर ही कलाकुसर. ओके सर, मुलांसोबत मलाही तुम्हाला एक प्रश्न विचारावा असं वाटतोय, आणि बाकीच्यांनाही कोणाला प्रश्न विचारायचा असेल तर बिंदास विचारा. 5-6 मिनिटांनी आपले लिंक बंद होईल, आपण पुन्हा जॉईन होऊयात सगळे. सर, माझा प्रश्न असा आहे की सरांचं आणि तुमचं पुढचं स्वप्न काय आहे? जगातले सर्वात उंच पुतळे तर तुम्ही बनवलेले, म्हणजे मला असं पक्क माहित आहे की तुम्ही मोठमोठ्या कार्यक्रमाला जात नाहीत, पण निसर्ग शाळेच्या कार्यक्रमाला सर आणि तुम्ही सुद्धा जॉईन झालात. कारण एकच की मुलं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जात आहेत आणि कृती करतायत. तर तुमचं पुढचं स्वप्न काय आहे? सरांचं सुद्धा स्वप्न काय आहे की जे तुमच्या समोर ते मांडणार? नाही, मला नाही वाटत असं काही स्वप्न आहे. आता म्हणजे जे सगळ्यात मोठं जगातलं स्टॅच्यू आपण केला, तर मला असं वाटतं की सगळ्या जगामध्ये काही समजा मोठं असेल तर ते पण आम्हाला कमीच आहे. एक हा जी आम्हाला संधी मिळाली स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवायची, ती खूप मोठी संधी होती, आणि मला असं वाटतं की ते बनवल्यामुळे आम्हाला खूप मनाला शांती वाटते. आणि वडिलांचं एक स्वप्न होतं की जगाची सगळ्यात मोठी मूर्ती बनावी आपल्या हातातून, ते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. आणि आता पुढे आणखीन पण
कदाचित म्हणजे जसं रामाची मूर्ती बनणार आहे ती जर झाली तर ती त्याच्याहूनही उंच होईल. तर ती आणखीन एक आपलं म्हणजे जसं म्हणतात ना फेदर इन द कॅप म्हणतात, तर ते म्हणजे आपल्याला एक स्वप्न आहे की याच्याहून मोठी झाली तर आपल्या आता याच्यानंतर जी मोठी मूर्ती बनणार आहे ती शिवाजी महाराजांची बनणार आहे, तेही आपणच करणार आहे. तर त्याच्याहूनही मोठी होणार तर रामाची मूर्ती होईल. आता बघूया, आपलं कर्तव्य करत जायचं, आमचं तर हेच ध्येय नसतं. म्हणजे वल्लभभाई पटेल यांची 182 मीटर उंचीची जी आहे, 522 फुटाची उंचीची जी मूर्ती आहे, त्यापेक्षा शिवाजी महाराजांची मूर्ती उंच मूर्ती मोठी होणार आहे. आणि त्यापेक्षाही मूर्ती श्रीरामाची, भगवान श्रीरामाची मूर्ती उंच होणार आहे. म्हणजे जगातले सगळे रेकॉर्ड हे भारतामध्ये निर्माण होणार आहेत. आणि ही खूप मोठी गोष्ट, म्हणजे एका ग्रामीण भागातून आलेल्या मुलाने जगाच्या पातळीवरती एवढं मोठं काम व्हावं, ही मुलांसाठी अत्यंत प्रेरणादायी गोष्ट आहे, की जी गोष्ट तुमच्या हातून होते आहे. सर, खूप आनंद वाटतो की आम्ही सुद्धा त्या महाराष्ट्रातले आहोत, ज्या महाराष्ट्रातल्या मातीतून आपण जन्म घेतलेला आहे. कुणाचा प्रश्न? पुढचा प्रश्न आहे कुणाचा? बिंदास विचारा, ऑडिओ सुरू करून. सर, हा बरं. तुम्ही म्हणले की मी फायबर ग्लास मध्ये कन्वर्ट करून मूर्ती तयार करतो, तर ते मला समजलं नाही, तर त्याची थोडक्यात माहिती सांगाल का? बर, जसं आपली मातीची मूर्ती असते ना, त्याचा आपण प्लास्टर ऑफ पॅरिसनी आपण त्याचा साचा घेतो. साचा घेतल्यानंतर ती मातीची मूर्ती खराब होऊन जाते. मग साचा जो घेतले गेला आहे त्याला साफ करून माती काढून त्याच्यामध्ये आपण एक केमिकल असतं, रेझिन असतं ते, आणि फायबरग्लास मॅट असतो, एक काचेचा एक कपडा असतो. तर ते केमिकल लावून, म्हणजे तुम्हाला इतक्या लहानपणी ते कळणार नाही आणि तुम्ही ट्राय पण नका करून, कारण त्याचे काही वेळ हाताला गरम झाल्यामुळे म्हणा किंवा काच हातात घुसून जातो, ते म्हणजे आपल्याला नको व्हायला, म्हणून तुम्ही या लहान वयात नका करू. पण तुम्ही तुमची जे पण मूर्ती बनवली असेल, जे काही लोक जवळ असतील जे फायबरग्लासचं काम करत असतील ते, किंवा काही आर्टिस्ट लोक कोणी असतील किंवा आर्ट कॉलेजचे लोक असतील, त्यांच्याकडे नेलं तर ते तुम्हाला मदत करू शकतील आणि त्याचा साचा काढून त्याला फायबरग्लासमध्ये बनवून तुम्हाला देऊ शकता. म्हणजे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये संग्रह करू शकता. ओके, धन्यवाद. पुढचा कुणाचा प्रश्न? आपण समारोपाकडे वळूयात. अवघ्या 1 मिनिटामध्ये लिंक बंद होईल, आपण पुन्हा जॉईन होऊयात. सर, माझा पुढचा प्रश्न, आज आमच्याकडे महाराष्ट्रात एक बातमी आहे, ती बातमी तुमच्या नावाने आलेली आहे, तुम्ही व्यक्त झालेला आहात. मी ती बातमी तुम्हाला मुद्दाम म्हणून या ठिकाणी, की तुम्ही एक मत मांडलंय आणि ते महत्वाचं मत मला वाटतं की पुरुषांचे पुतळे उभं करणं हे जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आहे. ते काम करत असताना कोणत्या दक्षता बाळगायला पाहिजे याविषयी तुम्ही बोललात, पण मुलांनाही ते सांगा. पुढे याही मुलांमध्ये मूर्तिकार दडलेले आहेत, नैसर्गिक जगणं यांचं महत्वाचं आहे. तर आज अत्यंत महत्वाचं मत तुम्ही महाराष्ट्रातील घटनेबद्दल व्यक्त झालेले आहात आणि त्याविषयी महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे की हे जे पुतळे आहेत हे बनवत असताना कोणकोणत्या दक्षता घ्यायला पाहिजे. खरं म्हणजे तर सगळ्यात इम्पॉर्टंट कसं आहे, जसं आपण पुतळा करतोय ते कोणी महान व्यक्ती असतील किंवा ज्यांनी खूप कार्य केले असतील, तर त्या माणसांनी काय काय कार्य केले त्यांचे एक पर्सनॅलिटी दिसून यायला पाहिजे त्या मूर्तीमध्ये. आणि चेहरा हुबहूब कसं आणता येईल त्याच्यावर प्रॅक्टिस करून तो मेहनतीने तो चेहरा तसाच दिसायला पाहिजे, किंवा बॉडी लँग्वेज तशी असायला पाहिजे, कपडे कसे घातले ते व्यवस्थित, म्हणजे त्या काळातले कपडे कसे होते त्याचं अध्ययन करून आपण ते सगळे डिटेल्स आणणं ते खूप गरजेचं आहे. आणि आता मोठे मोठे शेवटचा प्रश्न सर, तुम्ही
जगातले सर्वात उंच पुतळे बनवले. तुम्ही जगातले सर्वात उंच पुतळे बनवणार आहात, तेही सांगितलं कोणते कोणते पुतळे तुमच्याकडं. म्हणजे भगवान श्रीराम यांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्राचा पुतळा, हे तुम्ही बनवलेले आहात. तुम्ही आमच्या निसर्ग शाळेमधल्या एकूणच नवीन जी सगळी तरुण मुलं आहेत किंवा जी लहान लहान मुलं आहेत यांना काय उपदेश करू इच्छिता, काय सांगू इच्छिता की पुढच्या आयुष्यामध्ये त्यांनी स्वतःच्या पायावर कसं उभं राहिलं पाहिजे आणि निरोगी कसं जगलं पाहिजे, याविषयी तुमचं जगभर फिरून आल्याच्या नंतर काय मत आहे आणि तुम्ही काय संदेश मुलांना देऊ इच्छिता? माझा हा सगळ्यात म्हणजे इम्पॉर्टंट जे मला वाटतं लाईफमध्ये, ते एक तर आई वडिलांचे आपण खूप आदर करायला पाहिजे. पहिली गोष्ट, आई वडिलांनी आपला जन्म दिला, ते आपले शुभचिंतक असतात. ते काही विचार करतील तर आपल्या चांगल्यासाठी विचार करतात. तर त्यांचं मार्गदर्शन घेऊन आपण सगळे कार्य करायला पाहिजे. त्यांना काही त्रास नाही हो जीवनामध्ये, हेही आपण लक्षात ठेवायला पाहिजे. एक उदाहरण तुम्हाला देतो की मी एकटाच आहे, मला भाऊ बहीण नाहीये कोणी. आणि मी जेव्हा अमेरिकेला गेलो 82 साली, तर मी जीवनभर म्हणजे आई वडिलांचं मी बघितलंय की आपल्याबद्दल ते किती काळजी करतात आणि आपल्यासाठी किती काय कामं करतात आपल्याला चांगलं जीवन देण्यासाठी. आणि मला नेहमी अभिमान वाटायचा की माझ्या वडिलांनी, आईनी मला जे मोठं केलं, तर वडिलांना आईला पुढे कधीही त्रास नाही होऊ देणार, या भावनेनी मी माझं कॉलेज म्हणा जे पण करत गेलो, चांगलं कसं शिक्षण घेता येईल ते करत गेलो. आणि अमेरिकेला गेल्यानंतर नेहमी वाटायचं की आई वडील एकटे आहेत, त्यांना मी बोलून घेतलं त्यांना बघायला अमेरिका कसं आहे. आणि मग ते 93 मध्ये त्यांना मी विचारलं की आता अमेरिका इतकं चांगलं आहे, तुम्ही येऊन जा इकडे. तर वडील काय म्हणाले की नाही मी भारतामध्ये चांगलं आहे, कारण मला आता इथे म्हणजे मूर्तिकलाचा स्टुडिओ आहे, लोक मला ओळखतात, माझे एवढे कामं होतात. ते अमेरिकेत आल्यानंतर मला काय मिळणार, मी एक साधा सिटीजन असा तिथे होऊन राहील, तर ते मला योग्य वाटत नाही. मला काम करायचं आणि इथे मूर्तिकलाचं काम आपल्याकडे जास्त मिळेल. पण मला म्हणाले तुला राहायचं असेल राहा तिकडे. तेव्हा माझं लग्नही झालं होतं, पण मी एकटाच असल्यामुळे माझ्याकडून ते राहवलं नाही गेलं. तर माझ्या मिसेसनी आणि आम्ही विचार केला की आपण सगळं अमेरिका सोडून परत जाऊया. आणि आम्ही 94 मध्ये परत येऊन लागलो आणि इथे वडिलांबरोबर राहून मग आम्ही कामं करायला लागलो, घरी इथे राहिलो. तर आम्हाला आनंद याचा होता की आई वडील असताना आपण त्यांची मदत नाही केली, त्यांच्यावर नाही राहिलो, तर त्यांना प्रसन्नता कुठून मिळेल. ते नेहमी वाटच बघत राहतील की माझा मुलगा बाहेर अमेरिकेला आहे, तो येणार की नाही, आपल्याला काही झालं तर कोण बघायला येईल. तर आई वडील आजारी पडतात, काही होतात, तर मग ते नको व्हायला, त्या दृष्टीने आम्ही हा डिसिजन घेतला आणि आम्ही परत आलो. त्याच्याने काय झालं की आई वडिलांना पण एक तो आनंद वाटला की सून आणि मुलगा दोघं आहेत. आमचे मुलं जे होते ते त्यांच्यावर वागले, त्यांना खेळवलं आई वडिलांनी. तर तो जो एक आनंद आहे फॅमिलीचा, तो कायम राहणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये खूप मन लावा, चांगला अभ्यास करा. आणि तुमच्यामध्ये कलेबद्दल समजा काही ओढ असेल, तुम्हाला काही चांगलं पेंटिंग करता येत असेल, स्कल्पचर करता येत असेल, तर त्याला जरूर फॉलो करा. आणि त्यासाठी वेगवेगळे कॉलेज असतात. महाराष्ट्रामध्ये बरेचशे ठिकाणी कॉलेज आहेत त्याचे. मुंबईला जे स्कूल ऑफ आर्ट आहे, इतर कॉलेजेस सुद्धा आहे, दिल्लीला सुद्धा आहे, बडोद्याला आहे. तर असं कुठेही जिथे तुम्हाला जमेल तिथे त्याची प्रॅक्टिस करावी, तिथे कॉलेज जॉईन करून ते शिकावं. आणि चांगलं नॉलेज असल्यानेच आपल्याला चांगलं कामं पण करता येतात. सिन्सिअरली आपण काम केलं तर आपल्याला सगळे कळतं की कसं काम करायला पाहिजे, त्यानंतर काय करायला पाहिजे, डिटेल्स कसे करतात ते आपल्याला कॉलेजमध्ये शिकायला मिळतं. आपले टीचर्स ते शिकवतात आपल्याला. तर ते सगळं आपण करावं आणि मन लावून काम करणे हे सगळं गरजेचं आहे. आणि त्याच्यात कसं उत्तीर्ण व्हायचं ते पण खूप गरजेचं आहे. आणि मन लावून आपण काम करावे हीच माझी इच्छा आहे. आणि तुम्हाला हेच सांगेल की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल
तेवढं तुमचा हात चांगला साफ होईल. पेंटिंग असो, स्कल्पचर असो, म्युझिक असो, काही पण असो, त्याच्या प्रॅक्टिस करणे खूप गरजेचं आहे. ते आपण सगळ्यांनी मन लावून करावं आणि पुढे जीवनात पुढे काम करावे. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमच्या उपजत गुणांना ओळखा आणि त्या उपजत गुणाचा सराव करा, त्याचं संवर्धन करा. अत्यंत महत्वाची बाब मुलांना सरांनी सांगितलेले आहे. आणि हे सगळं करत असताना तुम्ही आपली ज्या मातीतून मुलं जन्माला आलेली आहे, त्याचं झाड झालेलं आहे, त्या मातीला विसरू नका. म्हणजे स्वतःच्या उपजत गुणांचं संवर्धन करणे, त्यांना सांभाळत राहणे, म्हणजे सराव करत राहणे, तालीम करत राहणे, रियाज करत राहणे आणि त्याची साधना करून तो उपजत गुण खूप मोठा करणे. आणि हे सगळं करत असताना जे बीज रोवल्या गेले, जे मुळं रुजल्या गेलेली, ज्या मातीत रुजल्या गेलेली, त्या मातीला न विसरणे, अर्थात मातीला न विसरणे अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी सरांनी सांगितलेली आहे. आणि आज सरांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल मी आपल्या निसर्ग शाळेचे, त्याच पद्धतीनं कृषी फाउंडेशन, आम्ही सर्व मित्र जे मिळून एकत्र येऊन हे काम करतो, ज्यांनी भोगाव देवी जिंतूर तालुका परभणी जिल्ह्यामध्ये 70 एकर जमीन आपल्या या अभियानासाठी झाडं लावण्यासाठी मिळवलेली आहे. आणि या निसर्ग शाळेमध्ये आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ कैलासवासी बाबाराव गणेशराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रवी देशमुख सरांनी जो मुलांसाठी झाडाचा गणपती मूर्तिकार राम सुतार राष्ट्रीय पुरस्कार ठेवलेला आहे, अशा रवी देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी या सत्राचा समारोप करावा. रवी देशमुख सर. सर एक प्रश्न होता. हा डांगरे सर विचार. बोला बोला. सर आपल्याला समजा ऑर्डर द्यायचा असेल मूर्तीचा तर काय करायचं? काय बरं आवाज ऐकून नाही आला. त्यांचा प्रश्न असा आहे की तुम्हाला जर ऑर्डर द्यायची असेल, ऑर्डर द्यायचं असेल, हा जी मूर्तीची ऑर्डर द्यायची असेल तर कशी द्यावी? नाही, कोणाची मूर्ती करायची, माझा नंबर आहे साहेब यांच्याकडे, त्यांच्याकडून घेऊन घ्या आणि मग मला फोन करा, मग आपल्याला फोनवर चर्चा करता येईल. ओके ओके. रवी सर. सर नमस्कार. नमस्कार सर. खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज तुम्ही आमच्या सगळ्या मुलांच्या समोर खूप महत्वाची माहिती दिली. आमच्या निसर्ग शाळेला जॉईन झालात. खूप दिवसाची प्रतीक्षा आज आमची पूर्ण झालेली आहे. जी जी. आणि मलाही आज वाटलं की म्हटलं आज होता वेळ, तर म्हणून मी पण होकार दिला. आणि जी, आणि मुलांना सुद्धा भरपूर माहिती, तुम्ही मूर्ती कसे बनवतात, काय, हे सगळी माहिती, तुमचा स्टुडिओ, ही सगळी माहिती त्यांना चांगल्या पद्धतीनं आज आपल्याला अनुभवायला भेटली, ऐकायला भेटली. आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन आज आमच्या ह्या निसर्ग शाळेला लाभलेलं आहे. त्याबद्दल मी मनापासून सर तुमचे आभार व्यक्त करतो. आणि अशीच माहिती धन्यवाद पुढे धन्यवाद निसर्ग सोबत सतत राहताल ही आशा व्यक्त करतो. आणि आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या आपण आपल्या याच्यातून आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद सर आपले. वेलकम. धन्यवाद रवी सर. आज उपस्थित असलेल्या सर्वांचे धन्यवाद. ढाकणे सर आपलेही धन्यवाद. मनोज डांगरे सर, म्हणजे चंद्रपूर, सातारा, नाशिक, परभणी, औरंगाबाद इथून सर्व जे उपस्थित होते, या सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे, सर्वांचे आभार. आणि भेटूयात पुढच्या शनिवारी एक नवीन विषय आणि नवीन पाहुण्यांना घेऊन. अत्यंत महत्वाचं आजचं सत्र झालेलं आहे. कदाचित मुलांना मोठं झाल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की तुमच्या सोबत आज कोण बोललेले आहेत आणि किती मोठ्या माणसांनी तुम्हाला वेळ दिलेला आहे. ज्या माणसांना तुम्ही पुस्तकामध्ये अभ्यासणार आहेत पुढच्या काळात, असे महत्वाचे व्यक्तिमत्व हे तुमच्याशी संवाद त्यांनी साधलेला आहे. सरांची खरं तर ऋण मानणे
म्हणजे मी दिल्लीला येऊनच तुमच्या दोघांचे पाय धरून आभार मानणार आहे की सरांनी सुद्धा त्या म्हणजे इतक्या आज 100 वर्ष त्यांची पूर्ण होत आहेत. 100व्या वर्षी म्हणजे 97व्या वर्षी सरांनी आम्हाला वेळ दिलेला होता आणि तुमचंही एवढं मोठं बिझी काम असताना, एवढं मोठं काम असताना तुम्ही आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या शनिवारी आपण सर्व. मला पण खूप आनंद झाला सगळ्यांशी बोलून आणि सगळ्यांचं काम बघून, आणि माझे खूप खूप शुभकामना सगळ्यांना. धन्यवाद सर. मोठी माणसं ही मोठीच असतात कारण त्यांचं मन मोठं असतं, म्हणून ती मोठी असतात. द कंट्री इज पुअर बिकॉज इट इज द पुअर अँड कंट्री इज बॉड बिकॉज इट इज बॉड. म्हणजे खूप मोठं व्यक्तिमत्व त्याच व्यक्तीचं असतं जे मोठ्या मनाचे असतात आणि आपण खूप मोठ्या मनाचे आहात. धन्यवाद सर. भेटूयात आपण पुढच्या शनिवारी सर्वजण. ओके, धन्यवाद. धन्यवाद.